हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल कथा प्रेमी. डेंजरस इश्क भाग 53. ती बोलत तर होती, पण आरवीला तिच्या याच वेडेपणाची भीती संपवायची होती. तो तसाही विचार करत होता की काही वेळासाठी बाहेर जावं, जेणेकरून त्याला समजेल की अक्षत आणखी कोणत्या थराला जाऊ शकतो, जेणेकरून तो अक्षतला शिक्षा देईल तेव्हा त्याच्यावर कोणतीही दया दाखवणार नाही. तो हलकासा हसला आणि म्हणाला, काही नाही ग, बस असंच थोडं काम आहे. मी आल्यावर तुला सांगेन. तू स्वतःची काळजी घे आणि हो, जर मला यायला थोडा उशीर झाला तर तू प्लीज जेवून घे. जुनूनला त्याचं जाणं अजिबात आवडत नव्हतं, पण ती त्याला काहीही बोलू शकत नव्हती. म्हणूनच तर फक्त होकारार्थी ती मान हलवत ती म्हणाली, ठीक आहे, पण प्लीज तुम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करा. आरवीने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि म्हणाला, जरी मी तुझ्यासोबत नसलो ना जानम, तरी तुझ्यासोबत नसूनही मी नेहमी तुझ्यासोबतच असतो, तुझ्या जवळच असतो. तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. जोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे, मग समोर कोणीही असो, तू कोणालाही घाबरणार नाहीस. त्याचं बोलणं ऐकून जुनूनला थोडं विचित्र वाटत होतं. तिला असं वाटत होतं की जणू आरवीला सगळं काही माहीत आहे आणि तो जुनूनला स्ट्रॉंग बनवण्यासाठी हे सगळं बोलत आहे. पण जर असं असतं तर आरवीने तिच्याशी याबद्दल स्पष्ट बोललं असतं. त्याची प्रतिक्रिया काहीतरी वेगळी असती. तो इतका नॉर्मल बिहेव करूच शकला नसता. जुनून अचानक आरवीच्या छातीशी बिलगली तेव्हा आरवीच्या हृदयाचा ठोका चुकला. त्याने जुनूनला आपल्या कडेवर घट्ट कवेत घेतलं आणि तिच्या डोक्यावर हलकंसं चुंबन घेत विचारलं, काय झालं? जुनून अत्यंत निरागसतेने म्हणाली, मला भीती वाटते मिस्टर गँगस्टर. आरवीने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला स्वतःपासून थोडे बाजूला केले आणि म्हणाला, भीती? कसली भीती? जुनूनने निराश आणि खिन्न आवाजात विचारले, की कधी मी तुमच्यापासून वेगळी तर होणार नाही ना? कधी मी तुमच्यापासून दूर तर जाणार नाही ना? आरवीने रागाने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, फालतू बकवास करत जाऊ नकोस. तू काय तुझी सावलीसुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीस. तू माझी आहेस जानम, आणि तू माझ्यापासून दूर कुठेच जाणार नाहीस. तू नेहमी माझ्याकडेच राहशील, माझी जानम बनून. हे बोलताना आता त्याचा आवाज थोडा मऊ झाला होता. जुनून पुन्हा एकदा त्याच्या छातीशी बिलगून म्हणाली, पक्का प्रॉमिस ना? तुम्ही मला कधीच सोडणार नाही ना? मग काहीही हो, आपल्या दोघांच्या मध्ये कोणीही येऊ, पण तुम्ही दुसऱ्या कोणासाठीही माझी साथ सोडणार नाही. हे बोलताना तिच्या आवाजात जी भीती जाणवत होती ती आरवीला पूर्णपणे जाणवत होती. आरवीने तिचे गाल जोरात ओढले आणि म्हणाला, तू वेडी झाली आहेस का? मी तर माझ्या श्वासासाठीही तुला सोडणार नाही. स्वतःपेक्षाही जास्त प्रेम आता मी तुझ्यावर करतो. मग दुसरं तर कोण काय असणार? तुझ्यापेक्षा वरचं माझ्यासाठी दुसरं काहीच नाही जानम. आणि जेव्हा जेव्हा मी हे बोलतो तेव्हा मनापासून बोलतो. हे बोलताना त्याच्या डोळ्यातली सत्यता स्पष्ट दिसत होती. त्याचे हे बोलणे ऐकून जुनूनला कुठेतरी मनाला दिलासा मिळाला. आरवी हसत हसत तिथून निघून गेला आणि जुनून बाल्कनीच्या दिशेने आली. ती आरवीला गाडीत बसताना पाहू इच्छित होती, घराबाहेर जाताना पाहू इच्छित होती, म्हणूनच ती तिथे उभी होती. आरवी तिच्या समोरच खाली पार्किंग एरियामध्ये आला, गाडीत बसला आणि तिथून निघून गेला. तो गेल्यानंतर जुनूनच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. ती आपले डोळे पुसत स्वतःशीच म्हणाली, मला आता दुसऱ्या कोणाची भीती नाहीये मिस्टर गँगस्टर. या पूर्ण जगात मला नाही वाटत असं कोणी असेल ज्याच्यासाठी तुम्ही माझ्यापासून दूर व्हाल, ज्याच्यासाठी तुम्ही माझ्यापासून वेगळे व्हाल. पण अक्षत, तो तुमचा भाऊ आहे आणि तुम्ही म्हणालात की तुमचा भाऊ तुमचा जीव आहे. जर त्याच्यामुळे तुम्ही माझ्यापासून दूर झालात तर? जर त्याचं तुमच्यावरचं प्रेम आपल्या प्रेमावर भारी पडलं तर काय तुम्ही मला सोडून द्याल? नाही, असं असूच शकत नाही. तुम्ही मला फक्त जानम म्हणत नाही तर मी तुमचा जीव आहे. तुम्ही मला कोणासाठीही सोडणार नाही हे तुम्हीच सांगितलं आहे, आणि मला माहीत आहे की तुम्ही जे बोलता ते नक्की पूर्ण करता. ती अजून बोलतच होती की अचानक तिला एक आवाज ऐकू आला, हॅलो भाभी. तो आवाज ऐकून जुनूनच्या अंगावर सरसरून काटा आला. ती जागेवरच थरथर कापू लागली. तिचे हात जे रेलिंगवर होते ते आणखी घट्ट आवळले गेले. तिला स्वतःच्या शरीरातून प्राण निघून गेल्यासारखं वाटू लागलं. तिचा पूर्ण चेहरा घामाने डबडबला. तेवढ्यात तो आवाज पुन्हा एकदा तिच्या अगदी जवळून आला. काय झालं भाभी? माझा आवाज ऐकूनही तुम्ही माझ्याकडे पाहत नाही आहात?
तो आवाज ऐकून आता जुनूनचे श्वास आणखी जड झाले होते. भीतीने थरथरत तिने आपल्या बाजूला पाहिले तर तिच्या समोरच अक्षत उभा होता. अक्षत तिच्याकडे बघून हसला आणि म्हणाला, ओ गॉड, तुम्ही तर कापत आहात भाभी. मला तर वाटलं मला पाहून तुम्हाला आनंद होईल. तुम्ही माझ्या जवळ याल, मला मिठी माराल आणि एका दिराला प्रेम द्याल. पण हे काय, मला तर असं वाटतंय जणू मला पाहून तुम्हाला एखादा मोठा धक्काच बसलाय. कुठे तुम्ही मला आधीपासून ओळखत तर नाही ना? बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक उपरोधिक आणि सार्कॅस्टिक हसू होतं आणि वेडेपणाच्या भरात डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. अक्षतला माहीत होतं की ओरा बंगल्यात कॅमेरे बसवले आहेत, त्यामुळे तो आपल्या खोलीतून बाहेर पडलाच नाही. त्याऐवजी तो स्वतःच्या बाल्कनीतून सरळ जुनूनच्या बाल्कनीत आला. दुसरीकडे गाडी चालवत असताना आरवीने आपला फोन चालू केला आणि त्यावर ओरा बंगल्याचे फुटेज पाहायला सुरुवात केली. तिथे त्याला फक्त हॉलचेच फुटेज दिसत होते. त्याने स्वतःच्या खोलीत कॅमेरा बसवला नव्हता कारण त्याला आपल्या खासगी क्षणाबाबत प्रायव्हेट मुवमेंट्सबद्दल कोणताही धोका पत्करायचा नव्हता. पण अक्षतच्या खोलीच्या बाहेर कॅमेरा बसवलेला होता. आरवीच्या डोक्यात सध्या एकच विचार होता की जर अक्षत आपल्या खोलीतून बाहेर पडला तर त्याला लगेच समजेल. त्याने बराच वेळ कॅमेरा चालू ठेवला, पण जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा त्याने फोन बंद केला. तिकडे जुनून भीतीने थरथर कापत म्हणाली, नाही नाही, मी तुला ओळखत नाही. तिचे हे उत्तर ऐकून अक्षतच्या चेहऱ्यावरील हसू आणखीनच रुंदावले आणि त्याच्या भुवयावर उंचावल्या. तो जुनूनच्या अगदी जवळ आला आणि पुढच्या क्षणी त्याने जुनूनच्या कमरेवर हात ठेवून तिला स्वतःकडे ओढले. जुनूनने एक मोठा दीर्घ श्वास घेतला. भीतीने ती पूर्णपणे थरथरत होती. ती काही बोलणार इतक्यात अक्षतने तिच्या चेहऱ्यावरून बोट फिरवत म्हटले, पण तुमचे हे हावभाव तर काही वेगळंच सांगत आहेत माय डिअर भाभी. एक मिनिट, मलाही काहीतरी आठवते, असे म्हणून त्याने आपले बोट कपाळावर ठेवले आणि कपाळावर टॅप करत म्हणाला, अरे हां, आठवलं. आपली ही काही पहिलीच भेट नाही आहे. याआधी आपली भेट झाली आहे. तुम्ही भेट कशी विसरलात माय डिअर वहिनी? जुनूनच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले होते. ती अक्षतला स्वतःपासून दूर सारण्याचा प्रयत्न करत होती, पण अक्षतने तिला खूप घट्ट पकडून ठेवले होते. जुनून रडतच म्हणाली, जर तू मला सोडलं नाहीस तर मी मिस्टर गँगस्टरला तुझ्याबद्दल सगळं काही सांगून देईन. तिने असे म्हणताच अक्षतने तिचा हात पकडला आणि तिचे मनगट अत्यंत वाईट रीतीने पिरगाळले. तिला पाठीशी लावून तो म्हणाला, असे कसे तुम्ही माझ्या भावाला सगळं काही सांगणार? तुम्हाला काय वाटते, तुम्ही जर माझ्या भावाला सगळं काही सांगितलं तर तो तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल? चला, तुमच्यासोबत जे काही घडलंय ते तर माझा भाऊ जाणतोच आहे. तो विश्वास ठेवूनही घेईल, पण मग काय होईल? तुम्हाला काय वाटते, तो मला काही शिक्षा देईल? अरे बापरे, किती मोठ्या गैरसमजात आहात तुम्ही माझी प्रिय वहिनी. असे बोलत त्याने जुनूनच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिचा खांदा वाईट पद्धतीने कुरवाळू लागला. तो तिच्या मानेवर झुकला आणि तिची मान हलकी हलकी स्नॅप करून म्हणाला, तुमचा हा सुगंध महिन्यांपूर्वीही असाच होता आणि आजही हा मला वेड लावत आहे. काय म्हणता तुम्ही? महिन्यांपूर्वीचे ते क्षण पुन्हा एकदा जगूया का? काय माहीत, कदाचित मला तुमची खूप चांगल्या प्रकारे आठवण येईल. असे म्हणून तो खोचकपणे हसला. जुनूनला त्याचा प्रचंड तिटकारा वाटत होता. तिला खूप डिस्कस्टिंग फील होत होतं. ती आपला चेहरा दुसरीकडे वळवत होती, पण अक्षत सतत तिच्या मानेवर झुकतच चालला होता. जुनून आपली सर्व हिंमत एकवटून त्याला ढकलून देऊ लागली, ज्यामुळे अक्षत थोडासा अडखळत मागे झाला. पण त्याला जुनूनचा राग आला नाही, उलट त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले, कारण तिला स्वतःपासून थोडेसे दूर करण्यासाठी जुनूनला किती मोठी कसरत करावी लागली होती हे तो पाहत होता. या क्षणी ती शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही बाजूंनी अत्यंत कमकुवत झाली होती. तिने अत्यंत कष्टाने स्वतःला अक्षतपासून सोडवले होते, पण अक्षतने तितक्याच सहजतेने पुन्हा एकदा तिच्या कमरेवर हात ठेवून तिला स्वतःकडे ओढले आणि म्हणाला, इतकी का त्रासून जात आहेस जानम? त्याच्या तोंडून जानम ऐकून जुनूनने अत्यंत संतापाने त्याच्याकडे पाहिले. अक्षत हसला आणि म्हणाला, याच शब्दाने हाक मारतो ना माझा भाऊ तुला? तुम्हाला माहीत आहे, माझ्या आणि माझ्या भावामध्ये नेहमीच एक गोष्ट खूप मजेशीर राहिली आहे की आम्ही बऱ्याच गोष्टी एकमेकांसोबत शेअर केल्या आहेत. गाड्यांपासून ते अगदी बिझनेस डील्सपर्यंत सर्व काही आमच्यात शेअर झाले आहे. पण आता आणखी गोष्ट आम्ही दोघे मिळून एन्जॉय करणार आहोत आणि ती गोष्ट म्हणजे तू आहेस. आहा माझी जानम. असे बोलून त्याने जसा जुनूनच्या केसांवर हात ठेवून आपला चेहरा तिच्याकडे
पूर्णपणे झुकवला. तसा जुनूनने त्याला जोरात धक्का दिला आणि म्हणाली, खबरदार, जर तुझ्या तोंडून पुन्हा अशी बकवास काढलीस तर. माझे मिस्टर गँगस्टर इतके नीच नाहीत. ते नक्कीच तुझे भाऊ आहेत, पण ते तुझ्यासारखे अजिबात नाहीत आणि कधी होऊही शकत नाहीत. हो, आजपर्यंत तुम्ही दोघांनी बऱ्याच गोष्टी एकमेकांसोबत शेअर केल्या असतील, पण जर त्यांना समजलं ना की तू माझ्याकडे वाईट नजरेने पाहिलेस तर ते तुझे डोळेच बाहेर काढतील. हे बोलताना जुनूनचा आवाज थरथरत होता, जे स्पष्ट सांगत होते की ती केवळ बोलण्यासाठी बोलत आहे. पण तिचा स्वतःचा आत्मविश्वास या गोष्टीत तिला साथ देत नव्हता. अक्षत तिच्या या बोलण्यावर हसला आणि म्हणाला, ओ रिअली? मग मला हे सांग की तू अजूनपर्यंत माझ्याबद्दल माझ्या भावाला काहीच का नाही सांगितलंस? का नाही सांगितलंस त्यांना की मीच तो आहे ज्याने महिन्यांपूर्वी तुझ्या या फुलासारख्या शरीराला हाय हाय दिवसा ढवळा? तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही हाय, तो दिवस लक्षात ठेवूनच मला काहीतरी व्हायला लागतं. अक्षत उपरोधिकपणे हसत होता. त्याचे ते बोलणे ऐकून जुनूनची तर बोलतीच बंद झाली होती. अक्षत पुन्हा एकदा बोलला, म्हणूनच तू माझ्या भावाला सांगितलं नाहीस ना की तुला भीती वाटते जर त्यांना कळलं तर तुझ्यासोबत न्यायाचं जे नाटक ते करत आहेत ना ते फेल होईल. कारण असं तर होऊ शकत नाही की भाई मला काही बोलतील, मला मारणं तर दूरच, ते माझ्यावर हातही उचलू शकत नाहीत. अरे, त्यांची जान आहे मी. या संपूर्ण जगात फक्त मीच एक आहे जो त्यांचा स्वतःच आहे. आणि तुझ्यासारख्या मुली त्यांच्या आयुष्यात न जाणे किती आल्या आणि किती गेल्या. तू सुद्धा कुठे जाशील ना हे तुला स्वतःला सुद्धा कळणार नाही. त्यामुळे स्वतःला मेंटली प्रिपेअर करून घे, कधी बाईच्या जवळ तर कधी माझ्या मिठीत येत जाण्यासाठी. असे बोलून अक्षत पुन्हा एकदा जुनूनच्या जवळ आला आणि हसत हसत बाल्कनीतूनच आपल्या रूममध्ये निघून गेला. जुनून मात्र तिथेच स्तब्ध उभी राहिली. तिच्या डोक्यात अक्षतने बोललेल्या गोष्टी चक्रावून टाकत होत्या. तिच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहत होते आणि मनात एकच वेगळीच भीती निर्माण होऊ लागली होती. ती रडत रडत स्वतःशीच म्हणाली, नाही, असं होऊ शकत नाही. माझे मिस्टर गँगस्टर तुमच्यासारखे नीच अजिबातच नाहीत. ते तुमच्यासारखे चरित्रहीन असूच शकत नाहीत. ते खूप चांगले माणूस आहेत. मी तुमच्या बोलण्यात अडकणार नाही. मान्य आहे की मी तुमच्याबद्दल त्यांना सांगू शकत नाही, पण तुमच्या जाळ्यातही मी येणार नाही. असे बोलताना ती आपले अश्रू पुसत होती. ती स्वतःला खंबीर बनवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या चेहऱ्यावरचे दुःख स्पष्टपणे झळकत होते. स्थान ओरा बंगला. अक्षत जुनूनला वेगवेगळ्या धमक्या देऊन तिथून निघून गेला होता, तर जुनून तिथे उभी राहून त्याच्या बोलण्याचा विचार करत होती. या क्षणी तिला खूप जास्त भीती वाटत होती. आरवीबद्दल अक्षतने ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्याचा विचार करत ती स्वतःची समजूत घालत होती की आरवी तिला कधीच फसवू शकत नाही. पण आतल्या आत ती घाबरलीही होती. ती अशीच जवळपास 2 तास तिथेच उभी राहून या सर्व गोष्टींचा विचार करत राहिली. अचानक तिच्या रूमचा दरवाजा उघडला. ती भीतीने एकदम थरथर कापली. पण जशी तिने समोर आरवीला पाहिले तशी ती थोडी शांत झाली. आरवीने तिला तिच्या चेहऱ्यावरील हावभाव टिपायला सुरुवात केली. जरी तो कॅमेऱ्याचे फोटोज पाहत होता तरी त्याने एकदाही जुनूनच्या रूमचा दरवाजा उघडला नव्हता ते पाहिलेले. त्यामुळे अक्षत जुनूनजवळ आला असावा याची त्याला दूरपर्यंत कल्पनाच नव्हती. तो जुनूनच्या जवळ आला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तू रडत होतीस? जुनून त्याच्या बोलण्यावर आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, लगेच आपले डोळे पुसत म्हणाली, नाही नाही, अजिबात नाही. आरवीने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि तिच्या अगदी जवळ येत तिच्या चेहऱ्यावर झुकून म्हणाला, तुला असं वाटतं का की तू माझ्याशी खोटं बोलू शकतेस? जुनून हसली आणि म्हणाली, मला माहीत आहे मी तुमच्याशी खोटं बोलू शकत नाही, पण मी खरं सांगते, भला मी का रडेन मिस्टर गँगस्टर? जेव्हापासून तुम्ही माझ्या आयुष्यात आलात तेव्हापासून माझ्या रडण्याचे प्रत्येक कारण दूर झाले आहे. मी रडूच शकत नाही. तुम्ही माझे आयुष्य खुशालीने भरून टाकले आहे. असे बोलून ती आरवीच्या छातीशी घट्ट बिलगली. आरवीनेही आपले हात तिच्या पाठीवर ठेवले, पण त्याला जुनूनचे बोलणे थोडे विचित्र वाटत होते. जरी ती नेहमीच अशा गोड गोड गोष्टी करायची, पण आता असे वाटत होते की ती हे सर्व मनापासून बोलत नसावी. त्याने जुनूनला स्वतःपासून थोडे बाजूला केले आणि विचारले, काही सांगायचं आहे का मला? जुनूनने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि लगेच तोंड वाकडं करत म्हणाली,
तुम्ही सांगितलं नाही की तुम्ही तुमचं हे मिस्टर गँगस्टरवालं काम सोडलं आहे आणि आता तुम्ही CID मध्ये भरती झाला आहात. तिच्या बोलण्यावर आरवीने डोळे बारीक करून तिच्याकडे पाहिले. जुनून हसली आणि म्हणाली, ज्या पद्धतीने तुम्ही माझी उलट तपासणी करत आहात त्यावरून तरी असंच वाटतंय. आरवीने तिला कमरेतून पकडून स्वतःच्या जवळ ओढले आणि म्हणाला, जर मला तुझ्यावर संशय आला तर उलट तपासणी तर करावीच लागेल ना जानम. बरं मला हे सांग, तू जेवण केलंस? जुनून आपले डोके नकारार्थी नाही या अर्थी हलवत म्हणाली, तुमच्याशिवाय तर पाणीही गोड लागत नाही, जेवणाची गोष्ट तर दूरच आहे. आरवीने जुनूनला थेट आपल्या कडेवर हातावर उचलले आणि म्हणाला, तू म्हणशील तर माझ्या ओठांनी तुला पाणी पाजू. असे बोलून तो जुनूनच्या ओठांकडे अत्यंत आसुसलेल्या नजरेने पाहू लागला आणि आपले ओठ हलकेच ओले करू लागला. हे पाहून जुनूनने लाजत आपला चेहरा दुसऱ्या बाजूला फिरवला. आरवी तिला बेडवर घेऊन आला आणि म्हणाला, कुठे बाहेर जायचं का? जुनूनने आश्चर्याने विचारले, कुठे जाणार? आरवी काहीतरी विचार करत म्हणाला, डिनर करायला. जुनून काहीच बोलली नाही. आरवी तिच्याकडे पाहत म्हणाला, काय झालं? तुला माझ्यासोबत बाहेर जायचं नाहीये का? जुनून लगेच बोलली, असं कधी होऊ शकतं का? मी तर बस एवढाच विचार करत होती की तुम्ही आत्ताच बाहेरून आला आहात त्यामुळे थकला असाल. मला तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये. मनात चाललेली भीती लपवती आरवीची काळजी घेत होती. आरवीला तिला जास्त त्रास द्यायचा नव्हता. तो कपाटाकडे गेला. त्याने काही कम्फर्टेबल कपडे काढले आणि तिच्या हातात देत म्हणाला, लवकर हे घाल आणि तयार हो. तोपर्यंत मी अक्षताला भेटून येतो. मला त्याची काळजी वाटते. त्याची तब्येत बरी नाहीये तर त्याला काही हवंय का ते विचारून येतो. हे बोलून तो तिथून निघून जाऊ लागला. तेवढ्या जुनूनने त्याला थांबवत विचारले, तुमचं अक्षतवर खूप प्रेम आहे ना? तिचा हा प्रश्न ऐकून आरवीचे डोळे एकदम उघडले. त्याने मागे वळून जुनूनकडे पाहिले. जुनूनने एक दीर्घ श्वास घेतला, स्वतःलाच आवरले आणि आरवीच्या अगदी जवळ येत म्हणाली, माझा अर्थ असा आहे की मला माहीत आहे की तुमचं अक्षतभाईवर खूप प्रेम आहे. मला फक्त एवढंच विचारायचं होतं की जर अक्षतभाईकडून कधी काही चूक. तिचा प्रश्न पूर्ण व्हायच्या आधीच तिथून एक आवाज आला, जरी माझ्याकडून कधी चूक झाली तरी आरवी भाई मला काहीच बोलणार नाहीत. ते फक्त माझ्यावर प्रेम करत नाही तर मी त्यांच्यासाठी त्यांच्या मुलासारखं आहे. तुम्ही तर भाईच्या आयुष्यात आत्ता आलात पण मी सुरुवातीपासून त्यांच्यासोबत आहे आणि मीच त्यांच्यासाठी संपूर्ण जग आहे. ते फक्त माझ्यावर प्रेम करत नाही तर जीवापलीकडे प्रेम करतात. इतकं की माझ्यावर आलेली एक साधा ओरडही ते सहन करू शकत नाहीत. हा आवाज ऐकून जुनूनने दरवाजाकडे पाहिले. तिथे अक्षत उभा होता. आरवीनेही अक्षतकडे पाहिले. अक्षत आत आला आणि जुनूनकडे पाहत म्हणाला, हॅलो भाभी, आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. अक्षतला समोर पाहून जुनून पुन्हा एकदा भीतीने थरथरू लागली. आरवीने लगेचच तिचा हात हातात घेतला. जरी तो यावेळी काही बोलू शकत नव्हता तरी तो जुनूनला असं घाबरू देऊ शकत नव्हता. जुनूननेही त्याच्या बोटांमध्ये आपली बोटं घट्ट अडकवली. पटकन म्हणाली, मी तयार होते. हे बोलून ती आपले कपडे घेऊन जाऊ लागली. पण अक्षतने पुढच्या क्षणी तिचा हात धरून तिला थांबवले. आरवीने जसा अक्षतचा हात जुनूनच्या हातावर पाहिला तसा रागाने त्याचा पारा चढला. त्याने आपली दुसरी मूठ घट्ट आवळली आणि जबडा आकसला. जुनूनला तर अक्षतची नजरही सहन होत नव्हती. तिथे त्याचा स्पर्श सहन करणे तर दूरचीच गोष्ट होती. अक्षत जुनूनकडे पाहत म्हणाला, मी आत्ताच तुमच्याशी बोलायला आलोय आणि तुम्ही तर काय तर तयार व्हायला चाललाय. माना की तुम्ही दोघांनी डिनर डेटचा प्लॅन केलाय पण थोडा उशीर करूच शकता की. थोड्या गप्पा तुम्ही माझ्याशीही मारा. आरवी अक्षतकडे रोखून पाहत म्हणाला, तुझी तब्येत आता बरी आहे ना? अक्षतने तक्रारीच्या सुरात त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला, आता तुम्ही मला काय विचारताय? मी किती वेळापासून तुमची वाट पाहत होतो पण तुम्ही मला भेटायलाच आला नाहीत म्हणून शेवटी मलाच तुमच्याकडे यावं लागलं. भाई, मला असं का वाटतंय की तुम्ही बदललात. आधी तुमची प्रायोरिटी नेहमी मी असायचो पण आता भाभी झाली आहे. तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. अक्षतचे बोलणे ऐकून आरवी हलकाच हसला. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, असा विचार कधीच करू नकोस. तू तर नेहमीच माझी प्रायोरिटी होतास आणि नेहमीच राहशील. मी जरा कामात व्यस्त होतो म्हणून तुझ्याकडे जास्त लक्ष देऊ शकलो नाही. पण आता सांग, तू कसा आहेस? तुला काही हवं असेल तर सांग, मी आणून देतो. अक्षत लगेच म्हणाला, हो, मला तुमच्याकडे थोडं काम होतं पण आता तुम्ही व्यस्त आहात तर ठीक आहे, मी नंतर बोलेन.
आता तुम्ही लोक जा, मला ही थोडी विश्रांती घ्यायची आहे. बाय, गुड नाईट भाभी. हे बोलून त्याने जुनूनकडे पाहिले आणि तो तिथून निघून गेला. त्याच्या जाण्यानंतर आरवीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पूर्णपणे बदलले. त्याचं डोकं चालू लागलं होतं. तो जुनूनकडे पाहत म्हणाला, तू मला सांगितलं नाहीस की अक्षत आधीही तुला भेटायला आला होता? त्याच्या या प्रश्नावर जुनून एकदम थक्क झाली आणि म्हणाली, ते मी तुम्हाला सांगणारच होते. तिला हे माहीत नव्हते की आरवी फक्त हवेत तीर मारत होता. ती भीतीने थरथरतच म्हणाली, पण मला वेळच मिळाला नाही. तुम्ही CID सारखे उलटसुलट प्रश्न विचारता होता ना, आणि मी माझ्याच विचारात व्यस्त होते. तिचं बोलणं ऐकून आरवीच्या चेहऱ्यावर एक हलकी स्मितरेषा आली. याचा अर्थ अक्षतने उद्धटपणाच्या सर्व सीमा ओलांडल्या होत्या. त्याला माहीत होतं की जर तो दरवाजातून आला असता तर आरवीला समजलं असतं, म्हणून तो बाल्कनीच्या बाजूने आला होता. आरवीने फक्त एक अंदाज लावला होता. त्याच्याकडे कोणताही पुरावा नव्हता आणि शंकाही नव्हती. जुनूनचे बोलणे ऐकून आरवीने हसत तिचा गाल कुरवाळला आणि म्हणाला, जाऊन व्यवस्थित तयार हो, मी 5 मिनिटात आलो. असं म्हणून आरवी लगेच तिथून बाहेर गेला. बाहेर जाताच तो सरळ आपल्या स्टडी रूममध्ये गेला. स्टडी रूममध्ये येऊन त्याने जसा दरवाजा बंद केला तसा त्याने रागाच्या भरात आपला हात जोरात भिंतीवर मारला. त्याच्या उपस्थितीत अक्षत तिच्या इतक्या जवळ आला होता आणि देव जाणे त्याने तिला काय काय बोलले असेल, ज्याचा विचार करून जुनून इतकी घाबरली होती. पुढे काय होते जाणून घेण्यासाठी वाचत राहा, पाहत राहा आणि ऐकत राहा डेंजरस इश्क. लवकरच भेटू एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय.